आमचं तर वाटलं झालं हो. आम्ही तर आमचं लढून मिळूच, पण ज्यांनी दिलं त्यांच्याशी सुद्धा गद्दारी केली यांनी. धनंजय मुंडे यांनी थेट बोलले की काही जण मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत अपशब्द वापरतात. महाराष्ट्रात आरक्षणावर विष पेरलं जात आहे, ती काय केली तुमच्या? त्याचं काय राहिले? संपलेल्यावर बोलू नये माणसाने. आता संपलेल्यावर बोलू नये, निवडून आल्यावर मग म्हणाव मी पडन का पडो का. अरे तो आधी आता तो सांगत मी भूमिका मांडणारच आहे, मी 100% मांडणार आहे. आता आम्ही सुद्धा बसणारच आहेत, आम्ही भूमिका मांडणारच आहेत. अरे मी त्या उद्देशानं मुख्यमंत्र्याच्या आईला बोललोच नव्हतो, पण तुझी सुद्धा एक जुनी क्लिप आहे. तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणला होता? ती शब्द सुद्धा काढण्यासारखा नाही. म्हणला होता का नाही? फडणवीसांना सुद्धा म्हणला होता आणि पंतप्रधानाच्या आईला सुद्धा म्हणला होता. सांगू का शब्द देऊ? ते सांगायसारखा नाही मीडियात. इतकं घाण बोलला होता. बघा त्याची क्लिप काढून, एक रेकॉर्डिंग त्याची व्हायरल झाली ती मागं, विरोधी पक्ष नेता असताना. आपल्याला निधीला काय कमी आहे, तुम्ही एक हो फक्त. जमतात याला काय म्हणतात? फडणवीस विसरले काय ते? तुमच्या घराण्यावर कधी बोललोच नाही मी, तुमच्यावरती बोललोय. आणि वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही, अजिबात पडत नाही. तू काय काय म्हणतो ना, मला सगळं कळतंय. तुमच्यावरती तुम्ही नेतेगिरी करता, तुम्ही मराठ्यांचे खुनं करता म्हणून तुमच्यावर बोललेलं आहे, हे लक्षात ठेवा. मी तुमच्या वैयक्तिक मॅटर मध्ये कधीच पडलो नाही. तुमचे वैयक्तिक सुद्धा मॅटर आले, आपण डायरेक्ट सांगितलं आपण वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही. माझ्या दम आहे त्यांना समोरासमोर खेटायचा. बाईच्या आडून वार नाही करत मी कधी तुमच्यावरती. फार तुम्हाला 4-5 दिवसाच सांगतो, त्याचीच बायको आली होती, मला साथ द्या म्हणलं. मी कौटुंबिकाच्यात पडत नसतो. तुमचं तुम्ही तुमचं बघून घ्या. बाईच्या आडून वार करणारी अवलाद आपली नाही. तेच बायकोच आहे ना तिची. मग त्या कोरोना मुंडे कोण आहेत? त्या 4 दिवस झाली फिरून गेलेले. त्यांनी सांगितलं मला साथ द्या, माझं जो लागण ते. मला हे बोलायचं नव्हतं, त्यांच्या कुटुंबावर कधीच बोललो नाही मी. त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो, तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलं नाही. पण तू जर तसे आरोप माझ्यावर लावित असला ना, तू काय कोणता दादा भादा लागून गेला नाही, तू माझ्या नादी लागू नको. आता 4 दिवसापूर्वी त्याची बायको येऊन गेली, त्यांनी सांगितलं लागण ते माझ्याजवळ. जाहीर सांगतोय मीडिया समोर आहे, सरळ सांगितलं बाईच्या आडून गेलं कोण आपण गोळ्या मारीत नसतो, आपल्यात खेटायची हिंमत आहे, समोर खेटल. पण असं खोटं नाही करत. तुमचा कौटुंबिक वाद आहे, तुमचा वैयक्तिक विषय आहे, तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा. वैयक्तिक कुणाच्याही मॅटरमध्ये आपण पडत नाहीत. कुणाचे 40 लफडे असून येतं 50 असो, वैयक्तिक याच्यात आपण कधीही पडत नाही. हे संस्कार आहेत आमच्यावरती, तो यासारखे नाहीत असे. दिलं काढून दिलं त्यांना, विचारून घे फोन लावून बोलत असला तिला तर काढून दिलं का नाही. माझ्या घर दुसरा असता तर म्हणला असता काढा उकरून याचा, आता द्यायला तयार येते ना. ती जोडतोडे गाबाळी म्हणती ती, आणि सगळं काय येते. 30-35 वर्षाचं वाईटापासून चांगल्यापर्यंत सगळं आहे. म्हणलं जावा तुम्ही इथून, आम्ही बाईच्या आडून वार नाही करत. तुम्ही तुमचा लढा, तुम्ही तुमचा न्याय घ्या, नका घेऊ. नसता माझ्या घर दुसरा असता ना, कोणी संधी सोडली नसती. ध्यानात ठेव हे सुद्धा, माया नादी लागू नको. पाटील, मुंबईला जे आंदोलन झालं ते मराठा समाजाचं आंदोलन नव्हतं, तर ते दारूवाले आणि वाळवाले आणलेले लोक होते, आणि ते दरंदे पाटलांनी आणले होते असं भुजबळ म्हणाले. त्याला काय कळत आहे ते घोरड